जेवण हा ही डाळ आहे ना, कोबीची भाजी ही आणि ती वाटायची भाजी सरी ना, ही रापसी आहे आणि इकडे वाटायची भाजी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी नितेश नारायणगाव तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तारीख 14 मे 2025 आणि आपण आज येलो साई भंडारा गाडगेवाडीत, म्हणजे आमचे परब गाडगेवाडीत. सो तिकडे आपण येलो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी करतात. ह्या वर्षांचा 12वा वर्ष हा. साईनाथ प्रसादी भजन मंडळ एका रौप्य महोत्सवी 25 वर्ष झालेलं आहे. 25 वर्ष झाली. 2025 हा त्यांचा रौप्य महोत्सव असा साईनाथ प्रसादी भजन मंडळ यासाठी. सो आता त्यांच्या त्या निमित्त आणि ते सगळं जुळून आलेलं असा आणि ह्या 12 वर्ष त्यांचा साई भंडाऱ्याचा. सो मस्तपैकी असो माहोल. तुमच्या माझ्या चॅनलवर तुम्ही जर सबस्क्राईब केला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुमका माझे असे नवनवीन व्हिडिओ भेटत जातील. तर आता जेव्हा मित्रांनो जाऊया आपण परब गाडगेवाडी. तिकडे काय तयारी झाली आहे, कसं काय चाललं तुमका दाखवण्याचा प्रयत्न करीत. सकाळचे वाजले आहेत 9. सोशलचं शांतता थोडी था त्यांनी साऊंड सिस्टम बंद केलेलं असा, त्याच्यामुळे आपल्याला चान्स भेटलेला बोलात. सो जाऊया आपण तिकडे. सो चला. बंद करून टाकले नितेश. काय घेतो रे? हा दे थोडीशी गरम गरम. ठीक आहे. थँक्यू. काजूगर आता घेऊन ये जरा मामा. काजूगर घेऊन ये. ऑलमोस्ट आपलं भात झालेलो आहे. डाळ माझ्या मते ते उकडून घेतलं नाही वय ना. हो फोडणी टाकूच्या डाळ विषय. फोडणी टाकूच्या डाळ किंवा उकडलेली डाळ तुझ्या फोडणी खूप ठेवलं नाही. चाय इकडे भजी आहे का प्रसाद बनवतात. बंडवणी मदत करता बाई. ढावळा मतलब वाटाणे आपण किती किलो आते मोठी वाटाणे किती हो? 7 पेटा 8 किलो होते सगळे ना.
घातलं वरती घातलं हो बघा रात्रीची काढून ठेवलात ना काय माहिती मस्तपैकी असा माहोल आहे आणि आज तारीख 14 आणि बघू शकता इकडे जेवण वगैरे म्हणतात इकडे जेवण घालतात नाटक बिटक इकडे आणि पूजा असतात थोडक्यात साई भंडारा असतात हे आणि त्याच्या निमित्त इकडे त्यांची महापूजा असते त्याच्या निमित्त सो मला दाखवते आतमध्ये मंडप कसा होतो आणि मंडप घातलेलो आहे आमचे अमोल साहेब काय करतो बाबा पावती काय करतोस काय वा आपण गेलो आता जस्ट गुंसैत गेला थोडासा सामान घेऊचा होता डेकोरेशनचा त्या घेऊन गेला ऋषीसोबत गेला वरती तुमका आता मिनी ब्लॉगमध्ये समजून जायचंच ऋषी घेऊन गेला मग त्या सामान वगैरे टाकून सातव्यांकडे ऑलरेडी सामान यायला पाठचो पडदो आणून आम्ही गुंसरीत गेलेला सो तो एक जर आणला तर आता आपण चालला वाय थोडंसं वेळामध्ये आता जेवण तर सोनगो म्हणतात आता जेवणच करूया तर जेवचा वेळ टाईम होतो आणि त्याला पूजा चालू पण आहे म्हणून मी त्याच कपड्या डेकोरेशन घातले त्याच कपड्यामध्ये घालून तिकडे जाऊया तर पूजा तुमका आरती दाखवूया सो चला तर मित्रांनो गडबडीत आहे 2 ठिकाणी कार्यक्रम असले की धावपळ होता सो चला आता आपण जाऊया तिकडे परवाडी सो चला जेवणाची तयारी सगळी इकडे झालो आहे तुमका मला दाखवतो त्याच्या हिशोबान मग जेवण झालं असत आपण मावसिंगापासून आपण गेलेलो बाईच्या वाट्यावर जाऊन येऊन पण येतो त्याच्यात त्यावेळेत बर्फ आणलेलं बर्फ खाण्यासाठी झालं जेवण हां भात पट टाकलास आणि ही डाळ ना कोबीची भाजी की आणि ती वाटायची भाजी सरी ना मागाशी लापसी तकडे ओके ओके बघा ही लापसी आहे आणि इकडे वाटाण्याची भाजी पुन्हा फोडणी करायची आदला पाय ठेवला नाही भात परतसाठी सो आदल्या जवळजवळ इथे 1:15 आणि इकडे जाम चालू आहे पूजा झाली आणि आरती झाली की नंतर जेवण चालू करत तरी सो असू शकता जरा मजबट येते आहे साधारणशी आहे आज बसलो आता धर चल बघा माहिती हे टाका सोलकडी बनवली सोलकडी
साईबाबांचा महाप्रसादची व्यवस्था या मंडळाने केलेली आहे। तरी सर्व भाविकांनी साई भक्तांनी याची नोंद घेऊन जेवल्याशिवाय महाप्रसाद घेतल्याशिवाय बाबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये ही नम्र विनंती आपल्या सर्व साई भक्तांना, तमाम ग्रामस्थांना आणि मान्यवरांना धन्यवाद। ओम साईराम, ओम साईराम। विशाल घेऊन जातो कौतुक सर्व पदाधिकारी वेळोवेळी सर्व कार्यालय मुंबई संजय सावंत कोबीची भाजी खावा कोणीतरी त्यांच्या निसतो देखील मी पेरा नको रे अरे हे भाजी हे ना वाट ही भाजी घेते ना एका साईडला भाजी पत्राळी उडव जेव का आपण सत्वा का आमच्या घेऊन ये आपले काका जेव बसता गांगोमाऊली क्रीडा मंडळ फोंडागाय यांच्याकडून माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे लाख मनाचं पारितोषिक आले। ओम वीरभद्र दशावतार नाट्यमंडळाच्या वतीनं या बक्षिसाचा आदरपूर्वक स्वीकार। नम कमलनाभाय, नमस्ते जलशायिनी, नमस्ते केशवानंद, वासुदेव नमोस्तुते, वासुदेव नमोस्तुते, वासुदेव नमोस्तुते। जयत्र नाभिस्थान कमला प्रमाण कोमल आहे, जलाशयाच्या अथांग शैलीवर जो विराजमान आहे, अशा नारायणा तुझ्या चरणी या नारदाचा साष्टांग प्रणाम, साष्टांग प्रणाम, साष्टांग प्रणाम। पायपीट करत करत त्या राज्यात झेंडपर्यंत माझी पावलं वळली आहेत, करवीर प्रांतापर्यंत माझी पावलं वळली आहेत। हल्ल्याची जाणीव करून तुले हेच
तर नमस्कार मित्र, तुमचा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गुड नाईट. आपली काळजी घ्या.